नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. त्या मोठा दणका दिलेला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 5,000च्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. तर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. 1995 ते 97 काळामध्ये सरकारच्या 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान आता कोकाटेंना ठोठावलेल्या शिक्षेनंतर कोकाटे स्वतःहून राजीनामा देणार की मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा राजीनामा घेणार असा सवाल उपस्थित होतोय. हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती. हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो, की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते. ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2-2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे.